नमन श्री जगदंबे नमन श्री जगदंबे करुण प्रारंभे दभावर आणि त्या राजांच्या समोर आमच्या मावळ्यांनी एक पालखी आणली। पालखी उतरवण्यात आली आणि पालखी उतरल्यानंतर त्या पालखीमधून एक सुंदर लावण्यवती गोरीपान स्त्री बाहेर पडली महाराज। तिच्याकडे पाहिलं राजांनी आणि कडाड माझा राजा, अरे काय प्रकार लावलाय म्हटलं मावळ्यांनो। त्यावेळेस आमचे मावळे म्हटले की राज, आजपर्यंत या मुलांनी आमच्यावर अत्याचार केले, आमच्या आई बहिणींची आबरू लुटली आणि आज ती संधी आम्हाला प्राप्त झालेली आहे। तुम्हाला माहिती राज, आम्ही त्या मोगलाच्या सुभेदाराची सून पळवून आणली। ती एवढी सुंदर होती ना, एवढी सुंदर होती की तिने जर पान खाल्लं ना, पान तर पान गिळताना तिचा घसा लाल दिसायचा, लाल। एवढी गोडी पान, एवढी सुंदर होती ती। हे मावळे सांगताय, अरे या मुलांनी आमच्या आई बहिणीची इज्जत लुटली आणि म्हणून आम्ही त्या सुभेदाराच्या सुनेला पळवून आणलं आणि तुमच्यासाठी हा नजराणा पेश करतोय। अरे मावळ्यांनो, तुम्ही माझा अजून किती अपमान करणार, अजून किती अपमान करणार? अरे हा राजा जन्माला आलाय ना, तो आई बहिणींची इज्जत लुटण्यासाठी नाही तर त्यांची आबरू वाचवण्यासाठी। राजाने आदेश दिला, अरे जा म्हणे, या सुंदर तरुणी लावण्यवतीला जिथून आणलं, पहिले या लावण्यवतीची खना नारळानं ओटी भरा आणि जिथून आणलं तिथे मान सन्मानासहित पोच करा। मोगलाची सुभेदार सुनसीला छत्रपती शिवाजी महाराज